भारतीय मालवाहू जहाजं जेव्हा मुंबईतील जेएनपीटी, चेन्नई किंवा गुजरातच्या बंदरावरून आखाती देशात माल पोहोचवण्यासाठी निघतात, तेव्हा अरबी समुद्रातून पुढे गल्फ ऑफ ईडन ओलांडून पुढे लाल समुद्र लागतो। मग इजिप्त जवळील सुएझचा कालवा ओलांडून भारताला इस्रायल आणि बाजूच्या आफ्रिकन देशांचा ॲक्सेस मिळतो। पण गेल्या वर्षभरात पाहिलं तर भारतीय मालवाहू जहाजांवर यमनच्या हौतींकडून होणारे हल्ले वाढले। फक्त भारतच नाही तर जगभरातील जहाजांना या भागात अडथळे निर्माण केले जात आहेत आणि त्याचा परिणाम या भागात होणाऱ्या व्यापारावर झालाय। भारताचा गल्फ ऑफ ईडनमधून होणारा व्यापार गेल्या वर्षीच्या तुलनेत 38% घसरलाय। भारत इस्रायलला शस्त्र पुरवत असल्याच्या संशयावरून भारतीय जहाजं रोखण्यात आली होती। याचप्रमाणे अनेक जहाजं इस्रायलला शस्त्र पुरवत असल्याच्या आरोपावरून अडवली जातात आणि यात भारताच्या निर्यातीवर मोठा परिणाम झालाय। यावर तोडगा काढण्यासाठी दिल्लीत एक बैठक झाली। एस जयशंकर आणि अजित डोभाल यांनी या बैठकीत आपली मतं मांडली आहेत। भारतीय व्यापार सुरक्षित ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करतच आहे, मात्र या मार्गात भारतीय जहाजं कशी रडारवर आली आहेत तेच आपल्याला या व्हिडिओत पाहायचंय। नमस्कार, मी कोमल आचरेकर आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 4 ऑक्टोबरला पश्चिम आशियातील युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उच्चस्तरीय सुरक्षा समितीची तातडीची बैठक बोलावली। या बैठकीत गृहमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, अर्थमंत्री आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सहभागी झाले होते। इराणनं इस्रायलवर केलेल्या बॅलिस्टिक मिसाईल हल्ल्यानंतरच्या परिस्थितीचं या बैठकीत विश्लेषण करण्यात आलं। पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षाबाबत भारतानं मुत्सद्देगिरी आणि संवादाच्या माध्यमातून हा संघर्ष सोडवण्याचं आवाहन केलंय। या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली, ज्यामध्ये व्यापार, सागरी वाहतूक, सप्लाय चेन यावर होणाऱ्या परिणामांवरही चर्चा करण्यात आली। विशेषतः तेल आणि पेट्रोलियम पदार्थ आयात करण्यासाठी अडथळे निर्माण होताना दिसतायत। गल्फ देश म्हणजेच बहरीन, इराण, इराक, कुवैत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि यूएई यांच्यासोबत भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणात आहे। विशेषतः भारतीय जहाजं तेलाचे टँकर घेऊन याच भागातून येतात। या देशांसोबत ऊर्जा, संरक्षण, सुरक्षा आणि आरोग्य क्षेत्रात सहकार्य वाढतंय। भारताच्या एकूण व्यापारापैकी 15% व्यापार ह्या देशांसोबत होतो। भारत आणि गल्फ देशांमधील द्विपक्षीय व्यापार 2022 मध्ये $163 अब्ज पर्यंत पोहोचला होता। मात्र आता मध्य पूर्वेतील संघर्षामुळे हा व्यापार संकटात येऊ लागलाय। सागरी मार्गाचा विचार केला तर भारतातून सौदी अरेबियाकडे जाताना मध्ये अरबी समुद्रातून ईडनच्या आखाताच्या मार्गाने जावं लागतं। तिथे मध्ये यमन लागतं आणि त्यापुढे लाल समुद्र। तर यूएई, कुवैत त्या बाजूला जाण्यासाठी अरबी समुद्रातून गल्फ ऑफ ओमान मध्ये जावं लागतं आणि त्यामुळेच यमनमधील हुतींचा धोका जहाजांना निर्माण झालाय। भारताच्या एकूण आयात निर्यातीचा मोठा भाग लाल समुद्र आणि ईडनच्या आखातातून येतो। गेल्या वर्षी सुरू झालेल्या संघर्षामुळे ह्या व्यापाराला मोठा धोका निर्माण झाला होता। 2023च्या आकडेवारीनुसार भारताच्या एकूण व्यापारापैकी 50% व्यापार या मार्गावरूनच होतो। निर्यातीत 9% घट झाल्याचं नोंदवण्यात आले। भारताचा एकूण व्यापार निर्यात आणि आयात एकत्रित पकडून 94 लाख कोटी रुपये होता। भारताचा सागरी व्यापार 2023 मध्ये एकूण व्यापाराच्या 68% मूल्यानुसार आणि 95% प्रमाणानुसार होता। पर्यायी मार्गाने जहाजं न्यायची ठरवल्यास वाहतुकीचा खर्च हा दुपटीने वाढतोय। लाल समुद्र आणि सुएझ कालव्यातून भारताची 50% निर्यात होते, ज्याची किंमत 18 लाख कोटी आहे। तर याच मार्गावरून भारताची 30% आयात होते, ज्याची किंमत 17 कोटी आहे। जर संघर्ष आणखी वाढला तर त्याचा परिणाम केवळ भारतावरच नाही तर जागतिक व्यापारावर सुद्धा होऊ शकतो। शिवाय माल वाहतुकीचे दरही वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत ह्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सगळ्या देशांचं सहकार्य घेण्यावर एकमत झाले। जर हा संघर्ष आणखी वाढला तर त्याचा परिणाम केवळ भारतावरच नाही तर जागतिक व्यापारावर होऊ शकतो, हेच यातून दिसतंय। याशिवाय माल वाहतुकीचे दरही वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या बैठकीत ह्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सगळ्या देशांचं सहकार्य घेण्यावर चर्चा झाली, कारण माल वाहतूक करणाऱ्या जहाजांचे मार्ग सुरक्षित ठेवणं गरजेचं आहे। शिवाय देशाची सुरक्षा आणि व्यापाराच्या दृष्टीने पावलं उचलणं सुद्धा गरजेचं आहे। त्यामुळे शांततापूर्ण मार्गाने मध्य पूर्वेतील संघर्षातून मार्ग काढण्याचं आवाहनही भारताकडून केलं जाते, कारण त्यातूनच भारताचा जागतिक व्यापाराचा मार्ग सुकर होणार आहे। भारत हा इस्रायलचा मित्र देश आहे आणि भारतीय जहाजं या भागातून जाणं म्हणजे थेट इस्रायलला मदत आहे असं हौतींना वाटतं। इस्रायलकडून जसा हिजबुल्ला आणि हमासवर हल्ला केला जातोय तसाच तो हौतींवरही केला जातोय।
त्यामुळे हौती हा सगळा राग या भागातून होणाऱ्या मालवाहतुकीवर काढतायत. भारतच काय पण पूर्ण जगाच्या मालवाहतुकीसाठी हा मार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे. पण वाढत्या संघर्षानं भारताची ही डोकेदुखी वाढली आहे. या परिस्थितीवर तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.